तब्बल 154 वर्षांनंतर दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा या ऐतिहासिक शाळांमध्ये प्रथमच वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला। 1 जुलै 1872 या दिवशी या शाळेची स्थापना झाली आहे। डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी विरक्त मठ दुधनी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाला आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चन्नमल्लेश्वर शिवाचार्य तेरीन मठ बददाळ हे होते, तर यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. उदय म्हेत्रे, स्टेज पूजा मोरया कन्स्ट्रक्शनचे चेअरमन अशोक राठोड, दीपप्रज्वलन कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी सभापती अप्पू परमशेट्टी, प्रतिमा पूजन अक्कलकोट तालुक्याचे गटर शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, नटराज पूजन शिक्षक नेते प्राथमिक शिक्षण समिती राजशेखर उंबराणीकर, नूतन नगरसेवक बसवराज हौदे, संगीत पूजन लक्ष्मीपुत्र चिन्मगेरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली। प्रमुख उपस्थितांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांच्या व पालकांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला। स्नेहसंमेलनाच्या प्रास्ताविकामध्ये बोलताना मुख्याध्यापक पोमू राठोड शाळेची ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडत असताना 154 वर्षांनंतर प्रथमच वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करीत आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे सांगितले। शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। देशभक्तीपर गीते, नृत्य, नाटिका तसेच सामाजिक संदेश देणारे उपक्रम विशेष आकर्षण ठरले। विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला उपस्थितांनी टाळ्यांची साथ दिली। कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक, क्रीडा व इतर स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले। स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ मिळाले असून शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला नवे बळ मिळाले आहे। शाळेच्या भौतिक विकासासाठी दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोरया कन्स्ट्रक्शनचे चेअरमन अशोक राठोड यांनी शाळेला 51,000 रुपयांची देणगी दिली। यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत कलशेट्टी, उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे, उमाकांत आळंद, दाऊद नदाफ, चंद्रकांत बोनार, वैशाली कांबळे, अंबिका गोटे, ज्योती चिंचोळी, फरहान बडेखा, RPI जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा धळकी, RPI दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, सामाजिक कार्यकर्ते मिहिदी मिया जिडगे, शांतलिंग कोगनूर, राहुल आळंद, चंद्रशेखर वागदरी, मल्लिकार्जुन देशमाने, दौलत हौदे, काशीनाथ यरगल यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी बसवराज गुरव, राज्याध्यक्ष कन्नड विभाग शिक्षक समिती अक्कलकोट, तालुकाध्यक्ष शिक्षक समिती शंकर आजगोंडे, मेहंदर्गी केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव पाटील, सांगोगी केंद्राचे केंद्रप्रमुख सैदप्पा कोळी, संतोष चिंचोळीकर, प्राचार्य अविनाश राठोड, रामू चव्हाण उपस्थित होते। कार्यक्रमातील अफाट गर्दी व सुंदर कार्यक्रम पाहून जिल्हा परिषद केंद्र शाळा दुधनीची गावभर चर्चा आणि कौतुक होत आहे। कार्यक्रमाला श्रीशैल चिंचोळी व जगदीश चिंचोळी यांनी स्टेज डेकोरेशन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकुमार कोरसगाव। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मधुकर गाडे, पोमू राठोड, श्रीशैल मलगन, संजीव कुमार बोन्नीसूर, शोभा मेत्रे, अंजली गुंजोटे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुहास पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।